चला, नमस्कार मुलांनो. कसे आहात तुम्ही सगळे? बऱ्याच दिवसांनी भेटतोय आपण. मागच्या वेळेला जेव्हा भेटलो होतो तेव्हा आपण आपला जो लेसन सुरू आहे केमिकल रिएक्शन्स आणि इक्वेशन्स या धड्याचा काही भाग बघितला होता. केमिकल रिएक्शन्स काय असतात, त्या कशा मांडायच्या, त्याचे इक्वेशन म्हणजे काय, ते कसं लिहायचं, ते कसं बॅलन्स करायचं, त्या केमिकल रिएक्शनचे टाईप कोणते कोणते असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. त्या आपण पटापट रिवाइज करू, कारण हा लेसन आज संपणार आहे. आज आपला नवा लेसन सुरू होईल जो आहे मेटलर्जी. त्या मेटलर्जीमध्ये ह्या म्हणजे केमिकल रिएक्शन्सचा वापर करून आपण काही गोष्टी समजून घेणार आहे. म्हणजे पुढच्या लेसनमध्ये आपल्या मेटलर्जीच्या लेसनमध्ये केमिकल रिएक्शन्स येणार आहेत. केमिकल रिएक्शन्स, त्यांचे इक्वेशन्स आणि त्याचं ऍप्लिकेशन ह्या सगळ्याचा एकत्रित अभ्यास पुढच्या काही लेसन्समध्ये आपला होणार आहे, जो आहे मेटलर्जी आणि त्याचा पुढचा आहे कार्बन कंपाऊंड्स. तर ह्या सगळ्या एकाहून एक पुढचे टप्पे जे आपण बघणार आहे त्याच्यामध्ये केमिकल इक्वेशन्स जे आपण आधी बघितले होते, बॅलन्सिंग, पुढे सगळे येणारे तुम्हाला सगळी जी इक्वेशन्स येणार आहेत ती सगळी ऑलरेडी बॅलन्स्ड असतीलच, पण ती बॅलन्स्ड आहेत हे कसं चेक करायचं हे आता आपल्याला माहिती आहे. तर त्या हिशोबाने आपण आपल्या पुस्तकात आलेल्या सगळ्या लेसन्स मधल्या सगळ्या इक्वेशन्सना चेक करून बघायचं, बॅलन्स करून बघायचं. म्हणजे परीक्षेला कुठलंही इक्वेशन आलं, कोणत्याही लेसन मधलं कुठलंही इक्वेशन आलं तरी पण आपल्याला कळेल की हे काय आहे. दुसऱ्या धड्यांमधलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये इक्वेशन बॅलन्स करायची गरज नाही असा विचार नाही करायचा, कारण आता आपल्याला ते समजलंय की केमिकल रिएक्शन्स आणि त्यांचं बॅलन्सिंग हे किती महत्वाचं असतं. केमिकल रिएक्शन्स मध्ये आपण फिजिकल केमिकल चेंजेस बघतो. फिजिकल आणि केमिकल चेंजेसचा डिफरन्स काय आपल्याला माहितीये. केमिकल इक्वेशन म्हणजे काय आपल्याला माहितीये, इक्वल टू साईन म्हणजे लेफ्ट आणि राईट साईड असे. त्याच्यामधले रिएक्टंट्स, प्रोडक्ट्स म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये पाहिल्या होत्या. हाऊ वी राईट द केमिकल रिएक्शन ॲज अ केमिकल इक्वेशन हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड आणि त्यांना बॅलन्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या केमिकल इक्वेशन मध्ये येतात. द नेक्स्ट थिंग दॅट वी हॅड डिस्कस वॉज टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. त्यातली सगळ्यात पहिली आहे कॉम्बिनेशन रिएक्शन, इन विच वी कंबाईन टू स्मॉल ग्रुप्स टू मेक वन बिग ग्रुप. नो बाय प्रोडक्ट इज फॉर्म्ड. म्हणजे ए आणि बी वेन कम टुगेदर टू फॉर्म अ व्हेरी बिग मॉलिक्युल ऑफ ए बी. म्हणजेच त्याच्यामध्ये तिसरं काही बनत नाहीये, जे काही तुम्ही सगळं टाकाल सगळ्याचा मिळून एकच मॉलिक्युल बनेल. दॅट इज युअर combination reaction. No byproduct or no two products are formed in that. Just one molecule of all the reactants will be your combination reaction. The second is decomposition reaction. As the name suggests, decomposition is exactly opposite of combination. In decomposition, a big molecule will be broken into small pieces of small atoms or small molecules. It is same like carbon monoxide, CO, is degraded into carbon and oxygen. सो CO हा मोठा मॉलिक्युल जेव्हा तुटतो त्यात एक ऍटम मिळतो कार्बनचा, एक ऍटम मिळतो ऑक्सिजनचा. हे डिकम्पोजिशन आहे, म्हणजे काय, तुटणं. त्या डिकम्पोजिशन मध्ये काय होतं, एक मोठा मॉलिक्युल, मोठा म्हणण्यापेक्षा कॉम्बिनेशन ऑफ 2-3 ऍटम्स असा मॉलिक्युल जेव्हा छोट्या छोट्या ऍटम्स मध्ये डिवाइड होईल तेव्हा त्याला आपण म्हणतो डिकम्पोजिशन रिएक्शन. थर्ड व सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याच्यामध्ये जसं आपण खो खो खेळतो, आपण बोललो होतो की एक मुलगा दुसऱ्याला खो देतो आणि तो पळतो आणि हा त्याच्या जागेवर येऊन उभा राहतो. सो असं जे काही प्लॅनिंग असतं ऍटम्स आणि मॉलिक्युल्सचं इन द केमिकल रिएक्शन, दॅट इज सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ह्याच्यामध्ये काय होतं, एखादा मोर रिएक्टिव्ह मेटल, स्पेसिफिकली मेटल्सच अशी रिएक्शन्स करतात, किंवा एखादा मोर रिएक्टिव्ह ग्रुप हा लेस रिएक्टिव्ह ग्रुपला ढकलतो आणि त्याच्या जागेवर जाऊन बसतो. बरोबर, आपल्या वर्गामध्ये पण असं असतं ना, जास्त दादागिरी करणारा मुलं कोणाला ढकलतो आणि तिथे जाऊन बसतो. सो तो जास्त रिएक्टिव्ह माणूस कमी रिएक्टिव्ह माणसाची जागा घेतो. दॅट इज सिंगल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. त्याचे पण खूप सारे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्या बुकमध्ये होते जे आपण डिस्कस केलेले होते. देन देर इज अ double displacement reaction. It is same like the single displacement reaction, but along with the displacement of the atoms in this, there is also formation of precipitate. So this is something new which is not there in the single displacement reaction. डिस्प्लेसमेंट म्हणजे जागा एक्सचेंज करणं. या डिस्प्लेसमेंट मध्ये मॉलिक्युल्स इकडून तिकडे तिकडून इकडे ऍटम्स शफल करतात, पण जेव्हा त्याच्याबरोबर प्रेसिपिटेट म्हणजे काहीतरी सॉलिड खाली जमा होतं, खालच्या बाजूला येऊन साचून राहतं, त्याला म्हणतात प्रेसिपिटेट. जेव्हा अशा पद्धतीचं प्रेसिपिटेट मिळतो कुठल्या तरी केमिकल रिएक्शन मध्ये, तेव्हा त्याला आपण डबल डिस्प्लेसमेंट म्हणतो. म्हणजे एक्सचेंज तर झालाय बट समथिंग हॅज कम डाऊन, म्हणजे काहीतरी खाली सेटल झालं त्याच्यामध्ये. दॅट इज द प्रेसिपिटेट विच इंडिकेट्स देर इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ह्याच्या आणि त्याच्यामधला फरक एवढाच.
Then there is endothermic and exothermic processes and reactions that we already have discussed. Endothermic, as the name suggests, endo means taking inside, therma means heat. तर ज्या रिएक्शन्स आतमध्ये हीट ऍब्झॉर्ब करतात त्या सगळ्या एंडोथर्मिक असतात. ह्याचं सिंपल फिजिकल चेंजचं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. जेव्हा आपला बर्फ वितळतो तेव्हा काय होतं, बर्फ इज अ सॉलिड, म्हणजे आईस इज इन द सॉलिड स्टेट, इट इज ऑलरेडी कूल्ड. पण त्या आईस मध्ये जेव्हा ऍटमॉस्फिअर मधली एनर्जी किंवा हीट आपण जेव्हा ऍब्झॉर्ब करतो, तो बर्फ जेव्हा ऍब्झॉर्ब करतो तेव्हा इट टर्न्स इन टू द लिक्विड स्टेट. सो फ्रॉम सॉलिड टू लिक्विड देर इज द state change, the change in the state of the matter, but that is because of absorption of the heat from the surroundings. तुम्ही बर्फाला बर्फाच्या ठिकाणीच ठेवा, म्हणजे इफ यू गो इन टू द आयसी एरियाज, जिकडे तुम्ही फ्रीज मधनं बर्फ काढाल आणि बाहेर त्याला ठेवाल, इट विल नॉट मेल्ट. इफ द टेम्परेचर इज सेम देर विल नॉट बी एनी एक्सचेंज ऑफ हीट. पण तुम्ही त्याला महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, चाळीसगाव, जिकडे जिकडे आपण राहतो, जिकडे रेग्युलर टेम्परेचर 30 डिग्रीच्या आसपास असतं, तिकडे तो बर्फ असाही वितळणार आहे. बिकॉज एक्सटर्नल हीट इज ऍब्झॉर्ब बाय दॅट आईस अँड देन इट टर्न्स इन टू लिक्विड. फ्रॉम सॉलिड टू लिक्विड द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस अँड दॅट इज एंडोथर्मिक रिएक्शन. सो सेकंड इज एक्झोथर्मिक रिएक्शन. अशी रिएक्शन ज्याच्यामधनं हीट बाहेर टाकली जाते. अशा रिएक्शन मध्ये ज्या कंटेनरमध्ये ही प्रोसेस होते तिथे ते भांड तापतं आणि वी गेट द इंडिकेशन दॅट द हीट हॅज रिव्हील्ड ऑर इट हॅज लिबरेटेड. मग अशा रिएक्शन्स कोणत्या, आणखी एक आपण त्याचं फिजिकल चेंजचं एक्झाम्पल घेऊया. व्हेन वी ऍड ऍसिड इन टू द वॉटर, वी शुड नेव्हर ऍड वॉटर इन टू द ऍसिड, म्हणजे पाण्यामध्येच ऍसिड टाकायचं. अशी रिएक्शन जी असते ती एक्झोथर्मिक असते, त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हीट लिबरेट होते आणि खूप मोठे मोठे काचेचे स्पेशल वेसल्स असतात. केमिकल लॅबमध्ये किंवा सायन्स लॅबमध्ये तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जेव्हा जाल तेव्हा तुम्ही असे स्पेशल थिक असे काचेचे वेसल्स बघाल, कंटेनर्स बघाल. त्याच्यामध्ये पाणी आधी घेतात, भरपूर पाणी घेतात आणि त्याच्यामध्ये हळूहळू कोपऱ्यातनं ऍसिड टाकतात. HCl असेल, H2SO4 असेल, HNO3, हे सगळे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत, बरोबर. मग त्यांना एकदम पाण्यामध्ये भस्कन टाकत नाही, असं केलं तर ब्लास्टच होईल आणि सगळं फुटेल. तसं नाही करत. त्या पाण्यामध्ये हळूहळू कोपऱ्यातनं, कंटेनरच्या कोपऱ्यातनं हळूहळू हळूहळू त्याला असं चिटकवून त्याचे हळूहळू स्लो फ्लो ऑफ दी ऍसिड इज डन इनसाइड द कंटेनर. त्याच्यामुळे काय होतं, कंटेनरच्या मध्ये पाण्यामध्ये हळूहळू आपलं ऍसिड ऍड होतं आणि द सोल्युशन दॅट वी गेट इज द डायल्यूट सोल्युशन ऑफ द ऍसिड. But during this process, huge amount of heat is generated and the container in which it is kept becomes very hot. म्हणूनच this process is done very slowly. नाही तर जे भांड ते फुटतं आणि सगळंच खाली पडतं. अँड फॉलिंग डाऊन ऑफ द ऍसिड इज द डेंजरस प्रोसेस, डेंजरस थिंग. आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टी जाळून टाकेल आणि आपल्या अंगावर पडलं तर मग झालंच कल्याण आपलं. सो अशा ज्या प्रोसेसेस असतात ज्याच्यामध्ये हीट बाहेर टाकली जाते, दॅट इज एक्झोथर्मिक प्रोसेस. आणि अशा सगळ्या, आता तुम्हाला मी एक प्रश्न विचारते, त्याचा विचार करून मला सांगा. फोटोसिंथेसिस इज दी प्रोसेस इन विच वी ऑल लिव्हिंग थिंग्स गेट अवर फूड. सगळ्या प्लांट्स मध्ये फोटोसिंथेसिसची प्रोसेस होते, इन विच ऑल दी प्लांट्स इन देअर लीव्स जनरेट देअर ओन फूड इन द फॉर्म ऑफ ग्लुकोज. सो यू ऑलरेडी नो द केमिकल इक्वेशन ऑफ दी फोटोसिंथेसिस. मला जरा तुम्ही विचार करून सांगा की फोटोसिंथेसिस ही जी प्रोसेस आहे ही एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळलं तर तुम्हाला हेही सांगता येईल की रेस्पिरेशन इज दी एक्झॅक्ट अपोजिट प्रोसेस ऑफ दी फोटोसिंथेसिस. तर मग आपली जी रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ही एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे. यू हॅव टू गिव्ह मी आन्सर ऑफ दिस क्वेश्चन आफ्टर थिंकिंग ऑफ इट अँड देन यू कॅन पुट दी आन्सर्स इन दी व्हॉट्सअप ग्रुप. ते काय तुमचे आन्सर्स आहेत ते तुम्ही एका पेपरवर लिहून पण तिथे शेअर करू शकता त्याचे फोटो, सो दॅट वी अंडरस्टँड की तुम्हाला काय वाटतं या दोन प्रोसेसेस बद्दल, एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे. एक आहे फोटोसिंथेसिस, दुसरी आहे रेस्पिरेशन. थिंक ओव्हर इट अँड देन टेल मी द आन्सर. नाव द नेक्स्ट इज एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन, जे मी तुम्हाला आता सांगितलं त्याचे सगळे एक्झाम्पल्स वी ऑलरेडी हॅव सीन. नाव एनर्जी चेंज इन द केमिकल रिएक्शन. रेट ऑफ केमिकल रिएक्शन इज डिपेंडंट ऑन व्हेरियस फॅक्टर्स. द व्हेरी फर्स्ट फॅक्टर वॉज टेम्परेचर. जसं आपण म्हणालो की एखादी रिएक्शन होण्याकरता टेम्परेचर खूप महत्वाचं असतं. सी, त्याचं सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. तुम्हाला तुमच्या आईने एखादं काम करायला सांगितलं, तुम्ही ते करता, पण आई चिडलेली असली, आईचं डोकं तापलेलं असलं, म्हणजे इफ द टेम्परेचर इज हाय, त्या इफेक्टमुळे तुम्ही जास्त लवकर काम करता. इट इज सेम टू एव्हरीवन, इव्हन टू द केमिकल्स. टेम्परेचर वाढलं की रिएक्शनचा रेट वाढतो, बिकॉज टेम्परेचर हेल्प्स
all the atoms and molecules to actively participate into the reaction. जे ते हळूहळू करणार त्याला तुम्ही एनर्जी दिलीत ना, you have given the heat energy. So all the atoms and molecules now will be very agitated and they all will try to react very fast. So rate of the chemical reaction increases when you increase the temperature. It is directly proportional. Second is catalyst. It is again the same example of your mother. तुम्ही एखादी गोष्ट करताय आणि तुमची चालली तुमची स्पीडने, जस्ट युअर मदर कम्स अँड लुक्स ॲट यू, जस्ट असं नुसतं बघून गेली जरी आई, तरी पण आपल्याला समजतं आता काही आपलं खरं नाही, पण पटापट हात चालवतो. सो दॅट इज द इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. आपलं काम आई करत नाही. व्हॉट वर्क आय डुईंग, वी आर ओनली डुईंग इट. आई काही करत नाही त्याच्यामध्ये. साधं आपलं गप्पा आवडण्याचं काम असेल, स्वतःचं होमवर्क करण्याचं काम असेल, किंवा घर झाडण्याचं कुठलंही, दॅट कॅन बी एनी वर्क दॅट यू आर डुईंग. यू आर डुईंग विथ युअर ओन स्पीड. Just your mother comes and looks at you, you understand काय होणार आहे पुढे. So automatically your work becomes very fast. ह्याचा आणखीन एक एक्झाम्पल आहे. सी, दोन मुली आहेत, तर त्यांच्या वर्गामध्ये अभ्यास करतात आणि त्यांचा अभ्यास सुरू आहे. त्यांना जो सब्जेक्ट हवा, जो काय त्यांचा तो अभ्यास ते दोघे जण मिळून करतात, त्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्या शाळेमध्ये एक अशा टीचर आहेत ज्या त्यांना खूप आवडतात. समजा आपण नाव घेऊया जोशीबाई. आमच्या शाळेमधल्या मला आवडणारे टीचर जोशीबाई होते, म्हणून मी त्यांचं नाव आता एक्झाम्पल म्हणून घेतलं. समजा त्या येतात वर्गामध्ये आणि जस्ट टोकन होत तरी, मुलीनं तुम्ही काय करताय? त्या मुली सांगतात की बाई आम्ही अभ्यास करतोय ह्या विषयाचा. त्या म्हणतात की अरे वा, व्हेरी गुड, खूपच छान, करा, तुमचा अभ्यास खूप चांगला होईल. असं फक्त एवढं म्हणून त्या जातात आणि त्यांना, त्या मुलींना हे कळतं की आपण जो अभ्यास करतोय तो आपणच करतोय, पण कोणाला तरी चांगलं वाटलं की आपण अभ्यास करतोय आणि आपल्या आवडत्या बाईंना आवडतंय की आपण चांगलं काम करतोय. सो दॅट मोटिवेट्स the reactants to react faster. त्या ऑलरेडी अभ्यास करतच होत्या, पण ती रिएक्शन फास्ट झाली आणि चांगली झाली बिकॉज द कॅटलिस्ट इन द फॉर्म ऑफ जोशीबाई केम इन टू द पिक्चर. सो यू अंडरस्टँड व्हॉट इज द रोल ऑफ कॅटलिस्ट. कॅटलिस्ट नेव्हर पार्टिसिपेट्स इन टू द केमिकल रिएक्शन. त्याचं कामच नाहीये केमिकल रिएक्शन करणं. त्याचं काम आहे मोटिवेट करणं आणि चावी लावून देणं. ते ऑलरेडी होतं आणि मग रिएक्शन फास्ट होते. सो इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन इन्क्रीजेस. थर्ड इज पार्टिकल साईज. तुम्हाला मी साधं एक्झाम्पल सांगते. तुम्ही बघितलं असेल घरामध्ये तुमच्या पुरणाची पोळी करतात. पूर्ण जेव्हा शिजवतात तर त्या डाळीमध्ये, ती डाळ असते ना, त्याला चण्याच्या डाळीला उकळून बिकळून शिट्ट्या काढून काय तिला मऊ करतात आणि त्याच्यामध्ये गुळ टाकतात. प्रत्येक घरामध्ये पुरणपोळी करण्याची ना पद्धत वेगळी असेल. तुम्ही तुमच्या घरी कशी करतात ते जरा बघा. त्या डाळीमध्ये जर त्या काय बरं म्हणतात त्याला, गुळाचे खडे टाकले तर ते पूर्ण कसं शिजेल. आणि खूप साऱ्या घरांमध्ये खूप साऱ्या एक्सपर्ट बायका ज्यांना अनुभव असतो पुरणाची पोळी, सारख्या दर महिन्याला 1-2 महिन्यात तर करतातच. काहीतरी सणवार असत, कोणतरी येतं आणि सारखं त्यांच्या घरात रुटीन असतं पुरणाची पोळी. त्या बायकांना तुम्ही बघितलं तर त्या कधीच गुळाचे खडे करून टाकत नाहीत. एक तर त्याला ठेचतात किंवा त्याला किसून टाकतात. असं केल्यामुळे ते काय होत असेल, पार्टिकल साईज ऑफ दी रिएक्टंट्स. सिम्पल ना. तुम्ही तोच गुळ खड्याच्या रूपात टाकलात आणि तोच किसून टाकलात. जो किसला असेल किंवा ठेचला असेल, बारीक केला असेल, तो इझिली सगळीकडे पसरेल, तो लवकर त्याच्यामध्ये वितळेल आणि लवकर ती प्रोसेस होईल. खडेच्या खडे तुम्ही टाकले तर तुम्हाला ठेचावे लागते, त्याला विरघळायला वेळ लागेल ना. सो इट्स अ कॉमन सेन्स की तुमचा पार्टिकल साईज जितका कमी तितकी तुमची रिएक्शन फास्ट. बरोबर. एखादा मेटल तुम्ही ऍसिड मध्ये टाकला, मेटलचा तुकडा टाकला तर त्याचा बाहेरचा सरफेस आधी रिएक्ट करेल, मग आतला करेल. इट विल टेक लॉट ऑफ टाइम. पण त्याच मेटलला तुम्ही जर बारीक तुकडे त्याला क्रश केलं आणि मग टाकलं, देन इट विल बी अ फास्ट रिएक्शन. बिकॉज सगळे ॲटम्स आणि मॉलिक्युल्स त्या मेटल्स आर एक्सपोज टू द केमिकल दॅट यू हॅव केप्ट इनसाइड युअर टेस्ट ट्यूब ऑर मे बी बीकर. त्याच्यामुळे तुम्ही जी रिएक्शन करताय. सो द पार्टिकल साइज मॅटर्स अ लॉट. Smaller the particle size, greater is the rate of the reaction. Then concentration. Concentration हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही किती कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन घेताय. तुम्ही एक कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन घेतलं, HCl ऍसिड घेतलं आपण. HCl आपलं सोपं सगळ्यात आवडतीचं माहितीतलं एक ऍसिड ते आपण घेऊया. आपण स्ट्रॉंग HCl घेतलं आणि त्याच्यामध्ये एखादी केमिकल रिएक्शन केली आणि त्याच ऍसिडला तुम्ही डायल्यूट केलं, तुम्ही त्यात पाणी घातलं, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये त्याच HCl ला आपण जेव्हा डायल्यूट करतो तर पाण्यामध्ये हळूहळू घालतो. तसे डायल्यूट HCl आणि स्ट्रॉंग म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड HCl असे बाजूबाजूला तुम्ही ठेवले बीकर मध्ये आणि दोघांमध्ये तुम्ही एक मेटलचा तुकडा टाकला, इकडे एक.
आता काय होणार आहे, द मेटल विल रिएक्ट विथ द ऍसिड. नाउ जस्ट ऑब्झर्व द रेट ऑफ द केमिकल रिएक्शन. जे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आहे त्याची रिएक्शन फास्ट होणार, आणि जे डायल्यूट आहे त्याच्यामध्ये रिएक्शन होईल पण हळूहळू. इट्स लाईक कॉन्सन्ट्रेशन ऑफ युअर ओन थॉट प्रोसेस. मला होमवर्क करायचा आहे, हा माझा स्वतःचा डिसिजन आहे. जेव्हा मी तो स्वतः करतो, कॉन्सन्ट्रेटेड फिलिंग, पटापट होमवर्क करतो आपण. पण जेव्हा डायल्यूट, मला खेळायला पण जायचंय, माझा मित्र पण येणार आहे, मला फोन येणार आहे, मला हे होणार आहे, मला हे प्रोजेक्ट करायचंय, खूप सारे विचार, डायल्यूट माइंडसेट. होमवर्क तर करतो आपण, पण हळू 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 करतो. सो इट इज सेम as in case of us, that is in the case of chemical reactions. कॉन्सन्ट्रेटेड असेल एखादी गोष्ट तर ती लवकर होते, तीच डायल्यूट झाली तर ती टेक्स टाइम. देन केमिकल प्रॉपर्टीज. आता ही तर गोष्ट अशी आहे ना ज्याच्याशिवाय तर काही डिस्कशनच होऊ शकत नाही. केमिकल प्रॉपर्टीज प्रत्येक सबस्टन्सच्या डिसाइड करतात किती रिएक्शन होईल का नाही होणार. तुम्ही तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये अगदी बसमध्ये ट्रॅव्हल करताना तुम्ही बघा, एका बसमध्ये एका सीटवर 2 माणसं बसलेली, त्यांना एकमेकांशी बोलायची अजिबात इच्छा नाही. तिथे थोडं तरी इंटरॅक्शन होईल का? हा हेडफोन घालून गाणी ऐकतोय आणि तो तिथे फोनमध्ये काहीतरी बघतोय. बोथ ऑफ देम आर बिझी इन देअर ओन थिंग्स. नो बडी इज इंटरॅक्टिंग. तर कसली डोंबल्याची इंटरॅक्शन होणार आहे? सेम, तुम्ही 2 अशा इनॅक्टिव्ह लोकांना एकत्र टाकलं की ज्यांना एकमेकांशी रिॲक्टच करायचं नाही, there will not be any chemical reaction. So these chemical properties of the substances decide whether the chemical reaction will occur or not. सेम एक्झाम्पल घेऊया आपण. आता सिम्पल एक्झाम्पल घेऊ जे फिजिकल चेंजचं आहे. पाण्यामध्ये मीठ टाकलं आणि तुम्ही त्याला विरघळवलं, यू विल गेट अ क्लिअर सोल्युशन, राईट? सो त्या पाण्यामध्ये मीठ इतकं होमोजिनाइज होतं दॅट यू डोंट इव्हन अंडरस्टँड की हे मीठ टाकलेलं आहे, एकदम क्लिअर पाणी दिसतं. त्याला कळतं हो हे खारट आहे. म्हणजे त्या रिएक्शन मध्ये, सोल्युशन बनवायच्या रिएक्शन मध्ये दोनही गोष्टींना रिएक्ट व्हायचं होतं. आता तेच मीठ तुम्ही तेलात टाकून बघा आणि त्याला विरघळून बघा. विरघळेला the salt will be there down inside the beaker and the oil will be there as it is. They won't mix. म्हणजेच कोणाला कोणाबरोबर रिॲक्ट करायचंय हा ज्याच्या त्याचा चॉईस. मला कोणाशी बोलायचंय हे सांगणार. समोरच्या माणसाशी मी बोलते त्याला ऐकायचंच नाही तर मी समोरच्या माणसाशी परत जाऊन बोलेन का? आय विल नॉट टॉक टू दॅट पर्सन अगेन, कारण मला माहिती आहे की रिॲक्शनच होणार नाही. सो हे सगळ्या आयटम्स आणि मॉलिक्युल्सना माहिती असतं की मी कोणाबरोबर जाऊन रिॲक्ट करायचं. तर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज डिसाइड वेदर दे विल रिॲक्ट ऑर नॉट. ऑक्सिडेशन, रिडक्शन अँड रिडॉक्स हा आजचा आपला टॉपिक आहे. ऑक्सिडेशन या शब्दाचा अर्थ आहे ऑक्सिजनची एंट्री. जिथे ऑक्सिजन येईल तिथे हायड्रोजन निघून जाईल. ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे परस्परांचे शत्रू आहेत समजा रेडॉक्स रिएक्शन मध्ये. ऑक्सिजन आला तर हायड्रोजनला बाहेर जावं लागतं. म्हणजेच काय, ऑक्सिजन येणं किंवा हायड्रोजन जाणं त्याला म्हणतात ऑक्सिडेशन. त्याच्यामध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. हायड्रोजन इज सिमिलर टू इलेक्ट्रॉन्स असं धरा. जर हायड्रोजन गेला त्याचा अर्थ इलेक्ट्रॉन्स पण गेले. ऑक्सिडेशन रिएक्शन मध्ये काय होतं, ऑक्सिजन ऍड होतो, हायड्रोजन निघून जातो किंवा इलेक्ट्रॉन निघून जातात. दॅट इज ऑक्सिडेशन. सो युअर सबस्टन्स बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज्ड. पॉझिटिव्ह म्हणजे कॅटायन बनतो तेव्हा ऑक्सिडेशन होतं. एक्झॅक्टली उलट होतं रिडक्शन मध्ये. रिडक्शन या शब्दाचा अर्थ आहे गेन ऑफ हायड्रोजन. जर हायड्रोजन आला तर त्याचा शत्रू कोण आहे, ऑक्सिजन, त्याला जावं लागेल. हायड्रोजन आला की ऑक्सिजन गेला. हायड्रोजन आला म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण आले, म्हणजेच तो सबस्टन्स जो काही असेल दॅट विल बी नाउ अ निगेटिव्हली चार्ज्ड सबस्टन्स. त्याचा बनेल एनायन. कॅटायन आणि एनायन आर अपोजिटली चार्ज्ड, एक्झॅक्टली अपोजिटली चार्ज्ड ग्रुप्स ऑफ द सबस्टन्सेस. Positive, negative, electrostatic force of attraction, they will attract and the reaction will be formed. That is the oxidation reaction. Reduction reaction together, that is redox reaction. ठीक आहे. रेडॉक्स रिएक्शन मध्ये सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन पण होतं, रिडक्शन पण होतं. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला एक गोष्ट ऑक्सिडाइज होईल तर दुसरी गोष्ट रिड्यूस होईल. अँड दीज टू थिंग्स विल गो हँड इन हँड. एकाच ठिकाणी दोन्ही गोष्टी होत आहेत, त्याला म्हणतात रिडॉक्स रिएक्शन. आता इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. Mg म्हणजे मॅग्नेशियम, त्याच्यामध्ये ऑक्सिजन गेला, ऑक्सिजन ऍड झालं म्हणजे काय झालं, ऑक्सिडेशन झालं. कार्बन मध्ये ऑक्सिजन ऍड झाला, कार्बन डायऑक्साईड बनला, ऑक्सिजन ऍड झाला म्हणजे ऑक्सिडेशन.
MgH2 या मॅग्नेशियम डायहायड्रेट मधला हायड्रोजन गेला तरी पण काय झाला, ऑक्सिडेशन. CH3 म्हणजे काय, इथेन. दिस इज इथेन. कसं आलं, जेव्हा आपला कार्बनचा धडा येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. दिस इज इथेन मॉलिक्युल. या इथेन मधनं 2 हायड्रोजन गेले, म्हणजेच H2 गॅस एक मॉलिक्युल लिबरेट झाला. म्हणजेच काय झालं, हायड्रोजन गेला म्हणजे इट्स अगेन द ऑक्सिडेशन. याचा अर्थ काय, दिस 4 एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट दिस इज नथिंग बट ऑक्सिडेशन रिएक्शन. नाव लास्ट पार्ट ऑफ द लिस्ट, दॅट इज करोजन मेथड्स आणि प्रिव्हेंशन. करोजन म्हणजे काय, गंजणे. आपल्या आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टी गंजल्या आपण बघतो, बघतो. गोष्ट आहे गंजलेली किंवा मध्ये, पार्किंग मध्ये, अगदी सायकल गंजलेले असतात. त्या लोकांना त्या पार्ट्स मध्ये सुद्धा असं लाल रंगाचा गंज सुटलेला असतो. सो दॅट त्याच्या अभिक्रिया बरोबर आणि जास्त डेंजरस. इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग मेटल, इज अ व्हेरी स्ट्रॉंग. त्याचा व्हेरी हार्ड. पण जेव्हा गंजतो, when the iron gets correct, त्यावेळेला काय होतं, जर सरफेस तो एक जागेत बाहेर पडतो असतो, पापून निघून जातो, खालचा सरफेस एक्सपोज होतो, त्याच्यावरती अभिक्रिया होते, दॅट पार्ट ऑल्सो गेट्स eroded, that falls down. असं करत करत पूर्ण खराब होऊन जाते. So corrosion is a danger to the metals subjective to the gases, air or water vapor or even हे असू शकतं. कशाने बरोबर ही अभिक्रिया होते, वेगवेगळ्या मेटल्सची वेगवेगळ्या गोष्टींबरोबर अभिक्रिया होते आणि ती थांबवावी म्हणून आपल्याला काय करावं लागतं, वी हॅव टू प्रिव्हेंट इट. त्याच्या सरफेसला दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीने अडकवून टाकायचं, सो दॅट द एक्सपोजर इज नॉट देअर अँड देन द मेटल इज प्रिव्हेंटेड फ्रॉम द करोजन. रॅन्सिडिटी ऑफ फूड अँड इट्स प्रिव्हेंशन. रॅन्सिडिटी म्हणजे काय, अन्न पदार्थ खराब होणे, त्याचा वास येतो, ते कुजतं किंवा
येस. हेलो. मेरी आवाज आ रही है? नहीं. ओके, मेरी आवाज आ रही है? हेलो. संगीता मैम, मेरी आवाज आ रही है? अचानक से मेरा नेटवर्क पता नहीं बंद हो गया था. आई थिंक नाउ आई एम ऑडिबल. या इट्स कनेक्टेड, रिकनेक्टेड. या चलो ठीक है. सॉरी फॉर द इनकन्वीनियंस, पर मेरा नेटवर्क बंद हो गया था. ऑल राइट. तो वी वर ऑन दिस टॉपिक. वी वर ऑलमोस्ट ऑन द एंड ऑफ द लेसन. Rancidity के बारे में we already have discussed. Now the same things we will once again see from the textbook that we already have discussed from the PPT. Let us see them. Oxidation and reduction. Many types of substances, reactions called as oxidation and reduction that we already have seen inside the PPT how they are. Now what is this? इसमें the definition off for some time. It's very slow. I don't want to disconnect it again. चलो. हाँ. चलो. Magnesium and oxygen. These four examples just now we have seen from the PPT, जिसमें ऑक्सीजन का एडिशन हुआ है. Here again, oxygen is added. यहाँ पे हाइड्रोजन इज गिवन आउट. Here too, hydrogen gas is given out. तर ह्या 4 एक्झाम्पल्स मध्ये आपण बघितलं की दिस इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. ज्याच्यामध्ये ऑक्सिजन ऍड होतो, हायड्रोजन निघून जातो किंवा इलेक्ट्रॉन्स निघून जातात, त्याच्यामध्ये आपण ऑक्सिडेशन असं म्हणतो. आता इकडे एक एक्झाम्पल दिलंय. सम ऑक्सिडेशन रिएक्शन्स आर ब्रॉट अबाउट बाय यूज ऑफ स्पेसिफिक केमिकल सबस्टन्सेस लाईक K2Cr2O7H2SO4. हे काय आहे? पोटॅशियम डायक्रोमेट हा एक कलरिंग एजंट आहे. त्याला इंडिकेटर म्हणतात. त्याच्यामध्ये 7 ऍटम्स आहेत ऑक्सिजनचे. अँड इट वर्क्स इन टू द ऍसिडिक कंडिशन. सो H2SO4 हे छोटस ऍसिडचे काही त्याच्यामध्ये ड्रॉप्स ऍड केले जातात. अँड वेन वी ऍड दिस कॉम्बिनेशन टू इथाइल अल्कोहोल, इट गेट्स ऑक्सिडाइज्ड अँड वी गेट द ऍसिटिक ऍसिड. So here one more oxygen is added from here, and this comes from this combination, and we get acetic acid. So हे acetic acid आलं कुठून? आपण काय केलंय बघा. आपण इथाइल अल्कोहोल, मिथाइल आणि इथाइल, दिस इज द सेकंड ग्रुप. तर इथाइल अल्कोहोल मध्ये जेव्हा ऑक्सिजन ऍड केलं तर अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप आहे OH. या OH मध्ये आणखीन एक O ऍड केला. हा ऍड केलेला O आणि हा OH. ठीक आहे. त्याला म्हणतात ऍसिटिक ऍसिड. म्हणजेच काय, अल्कोहोलला पण आपण ऑक्सिडाइज केलं अँड दॅट इज द ऑक्सिडेशन रिएक्शन. आता जसं आपण ऑक्सिडेशनचं बोललो तसंच KMnO4 हा दुसरा पोटॅशियम पर मॅग्नेट हा आणखी एक रिएजंट आहे किंवा ह्याला आपण म्हणतो इंडिकेटर. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर चेंज करण्यासाठी ह्याला वापरलं जातं वेगवेगळ्या केमिकल रिएक्शन्स मध्ये. ह्याच्यामध्ये सुद्धा ऑक्सिजनचे 4 ऍटम्स आहेत. KMnO4 बरोबर. त्याच्यामध्ये 4 ऑक्सिजन आहेत. तर हे ऑक्सिजन दिले जातात आणि तो ऑक्सिडाइज होतो. आणखीन एक गोष्ट आपण ऑक्सिडेशन मध्ये बघितली होती, इलेक्ट्रॉन जाणं.
तर Fe+2 मधनं एक इलेक्ट्रॉन गेला की झाला Fe+3 म्हणजे +1 इलेक्ट्रॉन. एक इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर पडतो एखाद्या आयन मधनं किंवा ऍटम मधनं तर तो ऑक्सिडाइज होतो, म्हणजेच त्याचं ऑक्सिडेशन होतं. +2 चा +3 झाला म्हणजे 1 इलेक्ट्रॉन इज रिमूव्ह. इट मीन्स दॅट इट इज ऑक्सिडाइज्ड. जे कोण करते हा KMnO4 ऍज अन इंडिकेटर करतो त्याच्यामध्ये. बरोबर? म्हणजेच काय, ऑक्सिजन डिरेक्टली गेला नाहीये, पण त्या सगळ्याच्या रिएक्शन मध्ये काय झालंय, एक इलेक्ट्रॉन मात्र त्यांनी काढून टाकलं आणि त्याला ऑक्सिडाइज केलं. आता आता आपण बघूया रिडक्शन. रिडक्शन मध्ये काय होतं, ऑक्सिजन काढून टाकणं, हायड्रोजन ऍड करणं किंवा इलेक्ट्रॉन ऍड करणं. हा आहे कॉपर ऑक्साईड. याला हायड्रोजन गॅस बरोबर रिएक्ट केल्यावरती काय मिळतो आपल्याला, प्रॉपर कॉपर मिळतो आणि H2O म्हणजे पाणी. थोडक्यात आपण यातलं ऑक्सिजन काढून टाकलं. ऑक्सिजन गेलं म्हणजे झालं रिडक्शन. बरोबर? जेव्हा ऑक्सिजनला काढलं त्या मॉलिक्युल मधनं तेव्हा त्याच्यामध्ये रिडक्शन झालं. ह्याच्यामध्ये पण बघा H2SSO2 सल्फर मिळाला मोकळा, H2O हे इकडे आपल्याला मिळालं. म्हणजेच आपण काय केलं, हायड्रोजन ह्या SO2 मध्ये हा जो काही SO2 ला ऑक्सिडाइज केलं त्याच्यामुळे सल्फर मिळाला आणि सल्फर सल्फर एकत्र येऊन 3S हा 2 आणि हा असे 3 आणि H2H2O म्हणजे 2 H2O म्हणजे आपण ह्या सल्फरला ऑक्सिडाइज केलं, त्यातलं ऑक्सिडेशन तसं ऑक्सिजन काढून टाकलं, त्याला रिड्यूस केलं आणि त्याच्याबरोबर पाण्याचा मॉलिक्यूल बनवला दुसरीकडे. थोडक्यात सल्फर पासून ऑक्सिजनला आपण वेगळं केलं. आता MnO2+4HCl मध्ये काय झालं बघा, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे आणि ह्याच्यामध्ये हायड्रोजन. ह्याचा ऑक्सिजन गेला पाहिजे तर हा होईल रिड्युस्ड, याच्यामध्ये ऑक्सिजन यायला पाहिजे तर हा होईल ऑक्सिडाइज, कारण हा हायड्रोजन आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजन यायला पाहिजे, जो की इकडे आला म्हणजे HCl काय झालं, ऑक्सिडाइज झालं. MnO2 मध्ये ऑक्सिजन होता, ह्याच्यामध्ये ऑक्सिजन जायला पाहिजे, ऑक्सिजन गेलं त्याचं काय बनलं, MnCl2 म्हणजे हा काय झाला, रिड्यूस झाला. हा काय झाला, ऑक्सिडाइज झाला आणि जे काय बाय प्रोडक्ट मिळालं ते इन द फॉर्म ऑफ क्लोरीन गॅस इट इज लिबरेटेड. एकाच वेळेला दोन्ही झालं, ऑक्सिडेशन पण रिडक्शन म्हणजेच रिडॉक्स रिएक्शन. रिडॉक्स रिएक्शनचं नावच आहे रिडक्शन प्लस ऑक्सिडेशन, रेडॉक्स. ठीक आहे, ह्याला म्हणतात रिडक्शन ऑक्सिडेशन रिएक्शन. सायमल्टेनियसली त्या होत असतात, प्रत्येक याच्यामध्ये त्या सुरू असतात. आता करोजन आपण जे बोललो ते एकदा ह्याच्यामध्ये बघा की एक्सपेरिमेंट आपल्याला दिलेला आहे, ऑइल लेअर ऑन बॉइल्ड वॉटर, खाली उकळलेलं पाणी त्याच्यावर तेल आणि त्याच्यामध्ये आपण एक खिळा टाकला. दुसरं आहे मिठाचं पाणी, त्याच्यामध्ये खिळा टाकलाय. तिसऱ्या याच्यामध्ये नुसतीच एअर आहे आणि आपल्याला एक खिळा ठेवलाय. चौथ्या याच्यामध्ये एअर अँड अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड, ह्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड टाकलंय, थोडीशी एअर आहे, त्याला आपण बंद केलंय. आता आपल्याला विचारलंय की कोणता खिळा गंजेल, काय वाटतं तुम्हाला? Observe all the 4 test tubes after a few days. What did you? Which test tube had the nails as before? Both water and air are necessary for rusting. पाणी पण पाहिजे आणि हवा पण पाहिजे. The rusting process takes rapidly in presence of a salt. Have you seen the effect of redox reaction in your everyday life? The new vehicles look shiny. On the contrary, old vehicles look dull. A certain type of reddish colored solid layer collects on the metallic surface and this layer is called as rust, जे आपण ऑलरेडी मगाशी बोललोय. त्याचा फॉर्म्युला आहे Fe2O3 XH2O, ते 5H2O असतं जनरली. ठीक आहे. The rust on the iron does not form by simple reaction of oxygen with iron surface. The rust is formed by the electrochemical reaction. Different regions on the surface of iron become anode and cathode. आता रस्टिंग ऑफ आयर्न हा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो पेपरमध्ये. रस्टिंग ऑफ आयर्न कसं होतं, इट्स नॉट जस्ट लोखंड आणि ऑक्सिजनची रिएक्शन हे एवढं सिंपल नाहीये. त्या लोखंडाच्या सरफेस वरतीच पोल बनतात, कॅथोड बनतात, ऍनोड बनतात. कसे बघा, फेरस म्हणजे त्या सरफेसवरचा जो काही लोखंडाचा एखादा ऍटम आहे तो काय करतो, तो त्याचे इलेक्ट्रॉन देतो म्हणजे इझी करतो ते, कारण तो मेटल आहे. तर मेटलकडे एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स, फिरणारे इलेक्ट्रॉन्स असतात. त्या फेरसकडे असे फिरणारे इलेक्ट्रॉन्स त्याने बाहेर काढले तर तो +2 चार्ज झाला, म्हणजे हा काय झाला, इलेक्ट्रॉन दिले म्हणजे तो काय झाला, ऑक्सिडेशन, तो ऑक्सिडाइज झाला. बरोबर. आता एअर मध्ये ऑक्सिजन आहे
आणि हायड्रोजन आहेच आहे, बरोबर, आणि हे इथले इलेक्ट्रॉन्स, असं करून H2O पाणी कुठे बनतंय ते वॉर्म वॉटरचं चाललंय, म्हणजे गरम पाण्याचं. तर त्याच्यामध्ये H2O च कशा बनण्याची रिएक्शन झाली, ऑक्सिजन, हायड्रोजन प्लस आणि 4 इलेक्ट्रॉन हे एकत्र आले की H2O बनतात. When Fe+2 ions migrate from the anode region, they react with water and further get oxidized to form Fe3+. हे Fe+2 ऑलरेडी बनलेले आहेत सरफेस वरती, आणि जेव्हा हे असे पाण्याच्या मॉलिक्युल्स जवळपास येतात, म्हणजे एअर मध्ये असलेलं मॉइश्चर बघा तुम्ही, मॉइश्चर मध्ये काय असतं, पाण्याच्या वाफा असतात, बरोबर. तर ह्या पाण्याच्या वाफांमुळे या Fe2 चा होतो Fe+3, म्हणजे फर्दर ऑक्सिडेशन. A reddish color hydrated oxide is formed from Fe+3. It is called as rust. It collects on the surface. हा Fe+3 आणि हे 4H2O म्हणजे वॉटर मॉलिक्युल्स हे रिएक्ट करतात, आणि मग काय बनतं, Fe2O3 H2O आणि 6H+. म्हणजेच आता जो काही आपला सरफेस वरती बनला आहे प्रोडक्ट, तो आहे Fe2O3 H2O. Due to various components of atmosphere, oxidation of metals takes place, consequently resulting in damage. This is called as corrosion. म्हणजेच गंजणे. त्या गंजण्यामुळे सगळे पदार्थ खराब होतात, आणि त्यांना प्रिव्हेंट करण्याकरता आपण अनेक गोष्टी करतो, जे आपल्याला मेटलर्जी आपल्या नेक्स्ट लेसन मध्ये हे सगळं येणार आहे. डोंट वरी. The next chapter immediately after this that we are starting is metallurgy. So end part of metallurgy is prevention of corrosion. There are many ways in which we can stop the metals from getting corroded. Now, next is rancidity. When we use old or leftover cooking oil for making food stuff, it is found to have foul odor, called as rancidity. एकदम असं विचित्र वास असतो त्या तेलाचा किंवा त्या तुपाचा, कारण त्याचं ऑक्सिडेशन झालेलं असतं. तुम्ही असा अनुभव घेतला असेल, दिवाळीचा फराळ, आता दिवाळी येणार आहे, दिवाळीचा फराळ आपण जेव्हा करतो, केल्या गेल्या एकदम फ्रेश असतो, असं छान असं त्याच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं वाव खूपच टेस्टी आहे. पण तोच खाऊन खाऊन 8 दिवसांनी आपण बोर होतो, आणि मग आपण ते सोडून मॅगी बिगी वडापाव हे सगळं खातो. आपला राहिलेला थोडासा फराळ कोपऱ्यामध्ये कुठेतरी डब्यामध्ये ठेवलेला असतो, अँड व्हेन यू ओपन इट आफ्टर मे बी 15-20 days, तोपर्यंत असं एकदम विचित्र वास यायला लागतो. द रिझन, द ऑइल इनसाइड इट हॅज ऑलरेडी ऑक्सिडाइज्ड, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, त्या पदार्थाची चव बदलते, त्याचं टेक्स्चर बदलतं, आणि आपल्याला समजतं की हे खाण्यासारखं नाही, पण तरी ते आपण घरी बनवलेलं असतं, ताजं असतं, त्यातलं त्यात बरं असतं, म्हणून आपण काय करतो, ते लवकर संपवण्याच्या मागे लागतो. थोडक्यात काय आहे, आपल्याला समजलेलं असतं की त्याच्यात काहीतरी चेंज झालाय, आणखीन भयंकर चेंज होण्याच्या आधी आपण हे संपवायला पाहिजे. सो ऑइली पदार्थ जे असतात, दोज आर टू बी इटन ॲज अँड हाऊ दे आर मेड. खूप दिवस ठेवणं हे त्यांच्यासाठी चांगलं नसतं, तेल आणि तूप रिॲक्ट करतं, आणि ते रॅन्सिडिटीमुळे खराब करून टाकतं पदार्थांना. मग त्याच्याकरता काय काय आपण त्याच्यामध्ये कुकिंग प्रोसेसमध्ये प्रिझर्वेटिव्ह म्हणून टाकत असतो, पण तरी सुद्धा इट्स अ नॅचरल प्रोसेस, जी की we have to stop rancidity. And this is how we have ended our lesson, chemical reactions and equations. This is the second chemistry lesson that we have done. Now the next lesson, wait, we will go to index, because that is an easiest way to find out the lesson. Now see what all we have done. We have done with periodic classification of elements and then the chemical reactions and equations. Just now we completed the lesson. The next chemistry lesson, this is physics, 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 physics. The next lesson is metallurgy, and after that there is carbon compounds. So we will start with metallurgy now. Metallurgy is in continuation to the chemical reactions and equations that just now we did. So let us go to this topic. Let us understand what it is. Metallurgy, as the name suggests. What is the metallurgy? See, there are various metals around us. आपल्या सभोवती आपण आता जरी बघितलं तर खूप साऱ्या वस्तू या मेटलच्या बनलेल्या असतात. मेटल अंगात गळ्यामध्ये घालतो, आपण गळ्यात कानात दागिने घालतो, लोखंडाच्या वस्तू वापरतो, अल्युमिनियमची भांडी वापरतो, अल्युमिनियमचे पत्रे असतात, तांब्या पितळेची भांडी पूजेकरता वापरलेली असतात, चांदीच्या साखळ्या असतात. ह्याच्याबरोबर अजून धातू बघितला आपण तर आणखी एक असतो पारा, जो थर्मोमीटर मध्ये असतो. अजून 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 असे कोणते धातू आहेत जे आपण दैनंदिन वापरामध्ये अनेक ठिकाणी बघतो? तांब, पितळ, चांदी, सोनं,
लोखंड, जस्त फॉर दॅट मॅटर, हे सगळे आपण बघतो. पण हे आले कुठून? म्हणजे हे धातू आपल्याला मिळतात कुठून? दुकानातून. आणि दुकानामध्ये कुठून येतात? कुठल्या तरी कंपनीमधनं, कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधनं. आणि तिथे कुठून येतात? खाणींमधनं. खाण म्हणजे ओअर. ओअर म्हणजे जमिनीच्या खाली जी खनिजे असतात, त्याच्यामधनं त्या मोठ्या-मोठ्या दगडांमध्ये या धातूंचे साठे असतात आणि त्या धातूंच्या साठ्यांमधनं ते धातू बाहेर काढणं, इट्स अ स्पेशल ब्रांच ऑफ स्टडीज अँड ॲप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री इज देअर इन द ह्यूज प्रोसेस. त्याला म्हणतात मेटलर्जी. मेटलर्जी म्हणजे काय होतं? मेटलर्जीमध्ये आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या सगळ्या पदार्थांना, ज्यांना आपण मेटल्स म्हणतो, त्या पदार्थांना खाणीतून काढण्याचं काम केलं जातं. त्याला क्लीन केलं जातं. जमिनीच्या खाली खाणीमध्ये खूप गोष्टी आहेत. माती, वाळू, दगड ह्या सगळ्यामध्ये ते आपले मेटल्स कुठेतरी पडलेले असतात. जमिनीच्या खाली लावा, अर्थ कोरमध्ये जो काही लावा आहे, तो जेव्हा फुटतो, बाहेर येतो, तेव्हा जे काही बनतं, दॅट इज अवर ओर्स. ते सगळे दगड वरती येऊन थंड होऊन त्याचे मोठे-मोठे रॉक बनतात. आणि त्या रॉक्स मधनं आपल्याला हे कळतं की त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी एकत्र आहेत. त्यात मेटल्स असतात, नॉन मेटल्स असतात, माती, वाळू सगळं एकत्र पडलेलं असतं. ते आपल्याला करायचं असतं क्लीन आणि त्याच्यापासून मिळवायचे असतात प्रॉपर धातू. त्याला म्हणतात धातू विज्ञान. अँड दिस इज अवर टॉपिक ऑफ डिस्कशन दॅट इज मेटलर्जी दॅट आय एम शेअरिंग विथ यू राईट नाऊ. त्याची पीपीटी ऑन करते. आपण एक एक मुद्दा समजून घेऊया. इंटरेस्टिंग आहे, खूप मोठा धडा आहे, पण आपण त्याला पार्ट मध्ये समजून घेऊया आणि त्याच्यातल्या एकेका गोष्टीला बारकाईने बघा, कारण की हा धडा पहिल्यांदा आलाय आपल्याला. म्हणजे यातल्या काही गोष्टी आपल्याला आधी झालेल्या आहेत अभ्यासामध्ये, पण मेटलर्जी ॲज वन युनिट वी आर डुईंग इट फर्स्ट टाइम. सो पे अटेन्शन. इट्स इम्पॉर्टंट, easy though a long big lesson. So here the metallurgy we are starting with. Now metallurgy, it is the science and technology of extracting metals from minerals and purifying them for use. Minerals म्हणजेच काय? Minerals म्हणजे concentrated things that we get from the earth which have some or other kind of metals. तर जमिनीच्या खालून त्यांना खोलून काढायचं आणि त्याच्यापासून मेटल्स मिळवायचे. दिस इज द स्पेशल ब्रांच विच वर्क्स ऑन वर्किंग ऑफ मेटल्स. त्यांना काढणं, शोधून काढणं आणि त्यांना क्लीन करून देणं. लोखंडाच्या एवढ्या सगळ्या वस्तू आपण बनवतो. कन्स्ट्रक्शन मध्ये, जगभरामध्ये जेवढं काही कन्स्ट्रक्शन चाललंय, आपल्याच देशामध्ये बघा ना, नद्यांवर ब्रिज बांधतायत, रस्ते बांधतायत, ओव्हरब्रिज बांधतायत. रस्त्यांवरती सुद्धा तुम्ही बघितलं असेल कुठे मेट्रोचं काम चाललंय. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आपल्या देशामध्ये कन्स्ट्रक्शन लेवलला. हे तर गव्हर्नमेंट करणारं काम आहे. आपल्या स्वतःच्या ठिकाणी आजूबाजूला बघा ना, किती बांधकामं सुरू आहेत, शाळा सुरू असतात, हॉस्पिटल बांधकामं सुरूच असतात, रस्त्याची बांधणी सुरू असते, कुठेतरी पोल टाकलेले असतात. इतक्या अनेक ठिकाणी आपल्याला मेटल्सची गरज असते. लोखंड घेऊया आपण त्या एक्झाम्पलसाठी, जसं आपला मग असा टॉपिक लोखंड होता ना, गंजण्याबद्दल आपण जे बोललो ते. तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला लोखंड हवंय, तर हे येणार कुठून? त्याला आपण मार्केटमधनं घेऊन या असं म्हणून नाही शकत ना. ते मार्केटमध्ये पण कुठून तरी यायला पाहिजे. तर जिकडनं येतं ती ब्रांच आहे मेटलर्जी. जमिनीच्या खालून त्याच्या खाणींमधनं आयर्न मिळवायचं, त्याला प्युरिफाय करायचं आणि मग त्याला एक्सपोर्ट करायचं. म्हणजे ज्याला ज्या फॉर्ममध्ये हवं त्या फॉर्ममध्ये त्याला ते टर्न करतात आणि त्याला यूज करतात. तर ही खूप फंडामेंटल इंडस्ट्री आहे जी सगळीकडे प्रोव्हाइड करते मेटल्सना. सोन्या चांदीचे दागिने जे आपण वापरतो, त्या दुकानदाराकडनं आपण सोनाराकडनं घेतो, पण त्याच्याकडे सोनं आलं कुठून? मेटलर्जी. खाणीमधनं मिळतं सोनं चांदी, बरोबर. त्याच्यानंतर ते प्लॅटिनम, रोडियम असे सगळे धातू, सगळे राजधातू आहेत. ते द रॉयल मेटल्स दे आर. खूप श्रीमंत. तर त्यांना जमिनी खालनं शोधून काढणं, क्लीन करणं आणि मग पॉलिश करून देणं आणि मग त्याच्यापासून वस्तू बनवणं, ह्या गोष्टी सुरू असतात. तर ओरिजिन इज मेटलर्जी. So this chapter we will discuss study physical and chemical properties of metals and non-metals, reactivity range of metals, ionic compounds and various concepts of metallurgy. Ionic compounds म्हणजे काय, मेटल्स नॉन मेटल्स म्हणजे काय, त्यांच्या प्रॉपर्टीज कशा असतात, रिएक्टिव्हिटी सिरीज म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. Now, earth formation and minerals. We will stop after this topic. Earth formation and minerals, this is a correlated thing. आपली जी अर्थ आहे ना, अर्थ,
दॅट इज ऍक्च्युली इट इज मेड अप फ्रॉम सन. तर सन मधनं काही मोठे मोठे पार्ट्स जे बाहेर पडले, जे कालांतराने फिरत 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 हळूहळू थंड होत गेले, त्याच्यामधनं प्लॅनेट्स बनले, राईट. सो अवर सोलर सिस्टीम हॅज गॉट प्लॅनेट्स विच हॅव कम अप फ्रॉम द सन. तर आपल्या सगळ्या प्लॅनेट्समध्ये काही ना काही अंश हा सनचा आहे. नाउ अर्थ इटसेल्फ, लुक ॲट दी अर्थ. अर्थ जेव्हा सुरुवातीला बनली होती, इट वॉज जस्ट अ बिग बॉल ऑफ गॅसेस आणि इट वॉज कंटिन्युअसली मुव्हिंग. असं गोल फिरत होते ते गॅसेस. स्लोली स्लोली त्यांनी त्याच्यामधली हीट बाहेर टाकली आणि ते सॉलिडिफाईड, म्हणजे अर्थ हळूहळू हळूहळू घट्ट घट्ट होत गेली. तरी सुद्धा आज सुद्धा एवढ्या हजारो वर्षांनंतर सुद्धा अर्थच्या कोरमध्ये, म्हणजे अर्थच्या गाभ्यामध्ये अजूनही लावा आहे. उष्णता एवढी प्रचंड आहे की तिथे सॉलिड, लिक्विड, गॅस बेस असं काहीच नाही, सगळं एकत्रच आहे. म्हणजेच काय, दॅट इज व्हेरी हॉट इवन नाऊ. पण त्याच्यामध्येच आपल्या अर्थच्या फॉर्मेशनचा सगळा राज छुपा हुआ आहे. जेव्हा अर्थक्वेक होतो किंवा लावा बाहेर पडतो, तेव्हा तुम्हाला त्या लाव्यामधनं बाहेर काय काय येतं, जे अर्थच्या पोटामध्ये लपलं येते. त्याच्यामध्ये सगळं आहे, मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये नॉन मेटल्स आहेत, असं सगळं एकत्र भेळीच्या रूपात तिथे तुम्हाला मिळतं. ते वरती येतं आणि हळूहळू थंड होत जातं आणि त्याचे दगड मोठे मोठे खडक बनतात. आणि अशा पद्धतीने अर्थ जेव्हा बनली, त्या कंटिन्युअस फॉर्मेशन प्रोसेसमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खडक मिळतात. अर्थच्या कोर पासून तुम्ही जसं सरफेसकडे येतं की नाही लांब लांब लांब, तसं ते टेम्परेचर गेट्स ऑन डिक्रीजिंग. टेम्परेचर जसं कमी 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 होत जातं, तसं वस्तू हळूहळू घट्ट होत जातात. खूप गरमीच्या याच्यामध्ये त्या गॅशियस फॉर्म मध्ये असतात, त्याच्या आपण आणखीन गरमीमध्ये प्लाझ्मा स्टेटमध्ये असतात. पण तिकडनं पुढे 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 जसं जसं आपण जातो की नाही, टेम्परेचर कमी 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 झालं की वस्तू थंड होतात, गार होतात. आणि मग अर्थ वरती जिथे आपण चालतो, त्या अर्थच्या पोटामध्ये अजून पण लावा. आपल्याला काय माहिती, आपण ते जमिनीवर चालतो, उड्या मारतो, पळतो, बरोबर. आपल्याला वरती सरफेस वरती ही गोष्ट जाणवत नाही की आतमध्ये काय चालली आहे, पण आतमध्ये अजून पण काहीतरी खतखत आहे. आणि तेच जेव्हा बाहेर येत 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 थंड होत जातं, तेव्हा त्याच्यापासून एक कडक असा अर्थचा सरफेस बनतो, बरोबर. याच अर्थच्या सरफेसमध्ये तेच सगळं सामान आहे जे की अर्थच्या कोरमध्ये, फक्त ते थंड झालेले. मग आपण काय करतो, खणतो, भुयारे करतो, माइन्स मध्ये जातो आणि प्रत्येक ठिकाणी स्पेशलाइज्ड माइन्स. बॉक्साईट ही अल्युमिनियमची ओर आहे, हेमेटाईट ही लोखंडाची ओर आहे. लोखंड काढायचं असेल तर ज्या ठिकाणी ते मेजॉरिटी प्रमाणामध्ये जमिनीखाली सापडलंय तिकडे जाऊन उत्खनन करायचं, खोदायचं, खालच्या वस्तू आणायच्या, क्लीन करायच्या, लोखंड काढून घ्यायचं. सेम विथ बॉक्साईट, अल्युमिनियमची गरज आहे, खोदायचं, खालून दगड आणायची, त्याची मोठी मोठी क्लीन करायची, त्यातलं अल्युमिनियम वेगळा करायचा आणि तो वापरायचा. हे जे काही काम आहे ते आहे आपल्या मेटलर्जीचं. आज आपण जे काही बोललो ते मेटलर्जीची सुरुवात होती. क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, त्यांच्या प्रॉपर्टीज आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या वेळेला बघूया. मेटलर्जी हा खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे, नवा आहे, मोठा आहे, पण सोपा आहे. तर पुढच्या वेळेला आपण ह्या लेसनला डिटेलमध्ये बघू. अर्थचं स्ट्रक्चर आणि अर्थचं फॉर्मेशन हे कसं झालं हे जरा तुम्ही एकदा तुमच्या पद्धतीने शोधून बघा. त्याच्यामुळे तुम्हाला हे समजेल की अर्थच्या कोरमध्ये काय आहे, अर्थच्या सरफेसमध्ये काय आहे आणि का बरं एवढी व्हरायटी आहे. We will stop today here and we will continue our lesson next time with the properties of metals and non-metals. Thank you, Prima ma'am. Thank you, Sangeeta ma'am. Bye, मुलांनो.